सेटची व्याख्या, सेट म्हणजे काय, सेटचं इंट्रोडक्शन या ठिकाणी आपण थोडक्यात स्टडी केलेला आहे. तर या तासिकेच्या मार्फत आपण थोडक्यात संच लिहायचा कसा या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सेटमध्ये सेट म्हणजे संच. तर सर्वप्रथम या ठिकाणी संच लिहायचा कसा, संच म्हणजे काय, संचाचे लागणारे सिम्बॉल, त्याचं रिप्रेझेंटेशन किंवा काही नंबर सिस्टीम मधले विशिष्ट प्रकारचे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपण स्टडी केलेल्या आहेत संच मधलं. तर आता या ठिकाणी जाणून घेऊया मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. methods of writing a set. लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या पद्धती या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत किंवा माहिती करून घेणार आहोत की संच लिहायचा कसा. तर सर्वप्रथम अगोदर एक संच लिहित असताना सर्वप्रथम कॅपिटल लेटर या ठिकाणी वापरतात. मेथड तर पाहिजेच आपला, मात्र त्याच्या अगोदर काय, आणि तो कर्ली ब्रॅकेट मध्ये ठिकाणी सगळे त्याचे जे काही एलिमेंट्स आहेत तो इंडिकेट करतात आणि तो दाखवत असताना प्रत्येक एलिमेंट या ठिकाणी सेपरेट दाखवतात. तर एक साधं उदाहरण घेऊत आपण. एक्झाम्पल पाहूया आपण. set of all natural number less than 10 असं एक स्टेटमेंट आहे. 10 पेक्षा सर्व लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्येचा संच या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. तर या ठिकाणी याच्यासाठी एक लेटर जो आहे तो कॅपिटल वापरायचा. समजा मी या ठिकाणी एन घेतला, नॅचरल नंबर साठी आपण एन पकडतो किंवा तुम्ही काही पकडू शकता, ए पण पकडू शकता. ए एन इज इक्वल टू, एन हा कॅपिटल घ्यायचा किंवा ए घेतला तर ए सुद्धा कॅपिटल घ्यायचा, बी घेतला, सी घेतला, डी घेतला, काय फरक नाही, मात्र तो घेत असताना ठिकाणी कॅपिटल लेटर मध्ये घ्यायचा आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये त्याचे जेवढे त्याने एलिमेंट्स सांगितलाय ते सगळे एलिमेंट्स या ठिकाणी लिहायचे. तर 1 ते 9 पर्यंत घ्यावं लागतं आपल्याला. लेस दॅन 10 म्हटल्यानंतर नॅचरल संख्येची सुरुवात, नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, शेवटी या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट क्लोज. म्हणजे इनक्लोज्ड मेथड मध्ये ठिकाणी आपल्याला काय करत असतो, करायचं असतं ठिकाणी लिहायचं असते. आणि याच्यातल्या प्रत्येक जे काही तुम्हाला दिसतोय हा पार्ट जो आहे, पॉइंट आहे, याला एलिमेंट म्हणायचं. काय म्हणायचं? एलिमेंट ऑफ द सेट. ओके, म्हणजे संचातील घटक. याला संचातील घटक असे म्हणतो आपण याला. आणि प्रत्येक घटक दाखवत असताना, प्रत्येक एलिमेंट दाखवत असताना त्याला कॉमा देऊन या ठिकाणी त्याचं सेपरेशन करायचं. ओके, सेपरेट म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा सेपरेट असतो संचामध्ये, ते आपल्याला थोडक्यामध्ये सांगायचे आहे. ओके, तर अशा प्रकारचं पहिल्या गोष्ट ठिकाणी प्रत्येक कुठलाही संच दाखवत असताना कॅपिटल लेटर इंडिकेट करायचा त्याच्यामधला, आणि जेवढे काही त्याचे एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, ते इनक्लोज्ड म्हणजे त्या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट मध्ये सगळे एलिमेंट्स जे आहेत ते इन्क्लूड करायचे किंवा समाविष्ट करायचं. आणि प्रत्येक एलिमेंट्स राईट करत असताना सेपरेटली, ओके, म्हणजे कॉमा देऊन त्याला सेपरेशन करायचं, सेपरेट त्याला नाव द्यायचं किंवा वेगवेगळं दाखवायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, तर अशा प्रकारचं मी काय केलं, प्रत्येक एलिमेंटला सेपरेट या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी संच लिहित असताना 2-3 गोष्टी या ठिकाणी ध्यानात ठेवायचे. फर्स्ट ऑफ ऑल, राईट द सेट, द नेम ऑफ द सेट इन कॅपिटल लेटर्स, देन all elements enclosed in curly bracket. Okay,
and then we show that the each every elements in the separation of by the capital commas. Okay, कॉमा देऊन काय करायचं ठिकाणी प्रत्येक एलिमेंट्स हा सेपरेट दाखवायचा. या सगळ्या गोष्टी ठिकाणी आपल्याला याच्या मार्फत स्टडी करायच्या आहेत. नाव मेथड्स ऑफ रायटिंग द सेट या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती करून घेऊया की संच लिहिण्याच्या पद्धती. ओके, तर संच लिहिण्याच्या पद्धती या ठिकाणी दोन आहेत, सोप्या सोप्या, याच्यामध्ये काही अवघड नाही. तर मेथड्स याला आपण पद्धती म्हणतो. तर नंबर 1 या ठिकाणी लिस्टिंग मेथड म्हणतो आपल्याला. लिस्टिंग मेथड. ओके, याचं दुसरं नाव आहे याचा रोस्टर फॉर्म. त्यानंतर याला म्हणतो आपण यादी पद्धत. आणि दुसरी आहे या ठिकाणी रूल मेथड. याचं नाव आहे सेट बिल्डर फॉर्म. ओके, याला आपण म्हणतो गुणधर्म पद्धत. तर अशा प्रकारची यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. ओके, लिस्टिंग मेथड म्हणजे रोस्टर फॉर्म, रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म, अशा प्रकारे आपल्याला दोन पद्धती या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. नाव तर कशा प्रकारच्या ठिकाणी आपण पाहू शकतो याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया की नेमकं रूल मेथड म्हणजे काय आणि नंतर यादी पद्धत म्हणजे काय, लिस्टिंग मेथड म्हणजे काय, याच्याबद्दल आपल्या ठिकाणी थोडक्यात माहिती घेता येते. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिली मेथड पाहूया, लिस्टिंग मेथड. ओके, तर त्याच्या नावातच आहे लिस्टिंग म्हणजे लिस्ट करायची. दिलेल्या एलिमेंटच्या ठिकाणी काय करायचं, तर जे काही सांगितलं असेल सर्व याची फक्त आपल्याला काय करायचे, यादी करायची. नंबर 1 ला आपण पाहणार आहोत ठिकाणी लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड याला दुसरं नाव आहे ठिकाणी रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म काही नाही आहे, द नेम ऑफ द मॅथमॅटिशियन who discovered this method. ओके, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल ज्यांनी डिस्कवर केली किंवा ज्यांनी पाहिलं किंवा ज्यांनी काढली किंवा त्यांना लिहिण्याची पद्धत ज्यांनी शोधली त्याचं नाव आहे रोस्टर फॉर्म. म्हणून एखाद्या वेळेस मला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते, राईट द फॉलोइंग सेट इन लिस्टिंग मेथड और रोस्टर फॉर्म. ओके, म्हणजे जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, तुम्ही फक्त लिस्टिंग मेथड हेच नाव ऐकून गेला आणि परीक्षेमध्ये विचारलं तुम्हाला की रोस्टर फॉर्म, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म, अरे हे रोस्टर काय आहे आणि काय टेस्टर आहे काय माहित नाही बहुतेक. ओके, तर लिस्टिंग आणि रोस्टर हे एकच आहे. ही पद्धत म्हणजे लिस्टिंग मेथड यादीमधनं संच लिहिण्याची जी काय पद्धत आहे हे रोस्टरने शोधली म्हणून आपण त्याला म्हणतो रोस्टर फॉर्म. ओके, आणि त्यानंतर सेट बिल्डर फॉर्म. अशा प्रकारचे दोन पद्धती आहेत आपल्याकडं, एक लिस्टिंग मेथड आणि दुसऱ्या ठिकाणी प्रॉपर्टी म्हणजे त्या ठिकाणी रूल मेथड म्हणतो आपण. त्याच्यामध्ये फक्त आपण प्रॉपर्टी त्याची डिस्क्राइब करतो, वर्णन करतो. ओके, तर त्याला म्हणतो आपण यादी पद्धत. फक्त या ठिकाणी एलिमेंटची यादी करायची. ओके, म्हणजे एखाद्या वेळेस आपण सांगतो की जा खिचडीचं सामान घेऊन ये, म्हणजे खिचडी एक पदार्थ आहे, तर त्यावेळेस ही झाली प्रॉपर्टी मेथड. म्हणजे खिचडीसाठी काय काय लागतं, पाणी, तांदूळ, जे काही आलू, मिरची, वांगे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकणारे जे काही पदार्थ असतात याची पूर्ण यादी तयार करणं आणि किंवा एखाद्या गोष्टीचं फक्त नाव सांगणं, अशा दोन पद्धती या ठिकाणी आपल्याला पाहायचे. तर एक आपण संच घेऊया आणि त्याची उदाहरण या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊया. तर एक्झाम्पल, A is the set of
set of all natural number less than 8. हे हा असा संच आहे की 8 पेक्षा सर्व लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्या. ओके, ये हा असा संच आहे 8 पेक्षा लहान असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्या. तर या ठिकाणी आपल्याला लिस्टिंग मेथड स्टडी करायची आहे. लिस्टिंग म्हणजे फक्त दिलेल्या सांगितलेल्या सर्व एलिमेंटची काय करायची, या ठिकाणी आपल्याला यादी करायची. ओके, म्हणून या ठिकाणी आपलं नावच आहे मेथडच्या ठिकाणी लिस्टिंग मेथड. रोस्टर फॉर्म म्हणजे यादी पद्धत. मग काय करणार, कॅपिटल लेटर या ठिकाणी त्या एलिमेंट्स आपण दाखवणार. मग एलिमेंट्स कोण, सेटचे नाव काय घेतलं आपण या ठिकाणी ए घेतला. मग सगळे एलिमेंट या ठिकाणी एन्क्लोज्ड, ओके, कशामध्ये एन्क्लोज्ड कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण शो करणार. मग किती एलिमेंट स्टार्ट ऑफ द नॅचरल नंबर्स फ्रॉम 1. 1 पासून नैसर्गिक संख्येची सुरुवात होते म्हणून 1 घेतला आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, लेस दॅन 8 म्हणलं तर मग 7 पर्यंत येतील. ओके, 8 येणार नाही. तर अशा प्रकारच्या ठिकाणी हे सहज काय ठिकाणी यादी पद्धत झाली. सहज आपण काय घेतल्या ठिकाणी यादी पद्धत घेतलं. त्यानंतर समजा आपण एक दुसरं एक्झाम्पल घेतलं. B is the set of all natural number perfect square number less than 50. 50 पेक्षा लहान असणाऱ्या सर्व परफेक्ट स्क्वेअर नंबर्स या ठिकाणी आपला उत्तर काढायचं आहे किंवा माहिती काढायचं आहे. नंबर्स काढायचे की जे पूर्ण वर्ग असले पाहिजे आणि 50 पेक्षा लहान असले पाहिजे. तर 1 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, नॅचरल आहे. त्यानंतर 4 आहे, 9, 16, 25, 36, 49. तर एवढ्या या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या आहे. तर 7 पर्यंतचे वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर या ठिकाणी आपण काय केली, याची यादी केलं. म्हणजे जे काय असेल, जे काय सांगितलं असेल, तुम्हाला विचारलं की द डेज ऑफ इन ऑल डेज इन 1 वीक, ओके, एका आठवड्यामध्ये येणाऱ्या सर्व वारांची नावं, ओके, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मंडे, ट्यूसडे, थर्सडे, फ्रायडे, ओके, वेन्सडे, जे काय असेल ते त्याची सगळी यादी करायची. किंवा वर्षामध्ये एक 1 इयर मध्ये येणाऱ्या सगळ्या मंथचे नावं, ओके, मंथचे नाव तुम्हाला माहिती आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर वगैरे वगैरे वगैरे. ओके, तर हे सगळे 12चे 12 नाव आहेत, त्याला लिहून काढायचे. तर आता हीच पद्धत ह्याच प्रॉब्लेम्सला या ठिकाणी आपला कोणत्या मेथडमध्ये पाहायचं ठिकाणी बिल्डर फॉर्म मध्ये, सेट बिल्डर फॉर्म मध्ये आपण थोडक्यात स्टडी करणार आहोत की कशा प्रकारच्या ठिकाणी एखादी संच, एखादी माहिती सेट बिल्डर फॉर्म मध्ये कशा प्रकारची स्टडी करायची किंवा कशा प्रकारचं लिहायचं याच्याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया आपण. दुसरी पद्धत आहे आपली रूल मेथड. याला आपण सेट
बिल्डर फॉर्म म्हणतो आपण, म्हणजे ह्याला आपण गुणधर्म पद्धत म्हणतो. गुणधर्म पद्धत. तर या ठिकाणी एखाद्या संचाची प्रॉपर्टीनुसार, त्याच्या रूल्सनुसार, एखाद्या त्याच्यामधला गुणधर्मानुसार त्याची माहिती देणं, फक्त एक हिंट देणं, याच मेथडमध्ये ठिकाणी आपल्याला पाहता येते. तर ह्या मेथडला आपण दोन नाव या ठिकाणी आपण घेतले. रूल मेथड, जे की सेट बिल्डर फॉर्म, म्हणजे बिल्डरने या ठिकाणी शोधलेली ही पद्धत आहे, म्हणून याचं नाव आपण किती काय घेतलं, सेट बिल्डर फॉर्म. तर अशा प्रकारचं गुणधर्म पद्धत याची आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची स्टडी करणार आहोत. तर काय म्हणा, आताच एखादी उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं, एक्झाम्पल घेतलं. काय एक्झाम्पल आहे आपल्या समोर या ठिकाणी आताच होतं. या ठिकाणी A is the set of all natural number less than 9 किंवा 8 10 काय असेल. तर या ठिकाणी तुम्ही आता याच्यामध्ये लिस्टिंग मेथड पाहिली होती. लिस्टिंग मेथड काय होतं, याच्यामध्ये सहज काय करायचं, त्याच्या ठिकाणी यादी करायची. ओके, म्हणजे A इज इक्वल टू, ओके, काय करणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, लेस दॅन 9 दिल्यानंतर 8 पर्यंत त्या ठिकाणी इन्क्लूड ब्रॅकेट मध्ये आपण त्याला क्लोज करणार. आता हे जर आपला रूल मेथड मध्ये पाहायचं आहे, गुणधर्म पद्धत मध्ये सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहायचं आहे आपल्याला. तर A इज इक्वल टू एखादा, म्हणजे एक संच हा किंवा दिलेली माहिती जी काय आहे नॅचरल नंबर, काही हा एखादा कुठला तरी घटक आहे एक्स वाय झेड काही असं पकडायचं ठिकाणी. तर A इज इक्वल टू x इज सच दॅट x इज नॅचरल नंबर लेस दॅन 9 असेल त्याने. x is natural number less than 9. ओके, असे लिहिता येते. x is belongs to, याला दुसऱ्या पद्धतीने असे लिहिता येते आपल्या ठिकाणी. ओके, x is such that x is belongs to capital N, सगळं प्रॉपर्टी कॉमा, म्हणजे कसा आहे x. ओके, x is less than 9 किंवा इक्वल टू 9, लेस दॅन इक्वल टू 8 असे लिहिता येते. जर इथे 8 लिहिलं आपण तर अशा प्रकारचे याला लिहिता येते. काय लिहिलं या ठिकाणी, x is such that x is belongs to कॅपिटल N, x इज लेस दॅन इक्वल टू 8 किंवा स्ट्रिक्टली लेस दॅन घेतला तर फक्त डायरेक्ट 9. काही पद्धती या ठिकाणी लिहिता येते. म्हणजे ही पद्धत चालते, ही पद्धत चालते, याच्यामध्ये कुठेही वर्ड्स झाला नाही, शब्द झाला नाही, त्या ठिकाणी मी फक्त प्रॉपर्टी सांगितली. ओके, तर ही व्हर्टिकल लाईन जी आपण पाठीमागे दिली होती, व्हर्टिकल लाईन स्टँड फॉर सच दॅट. काय म्हणायचं याला, सच दॅट. ओके, असा की, ओके, असा की, असा त्याचं वाचन आपण करतो. म्हणून या ठिकाणी लिहिलं x इज सच दॅट x इज बिलॉंग्स टू कॅपिटल N. x हा कशामधला या ठिकाणी कॅपिटल N मधला आहे. x इज स्ट्रिक्टली लेस दॅन, काय x हा लहान आहे कोणापेक्षा, कॅपिटल 9 पेक्षा. ते x इज स्ट्रिक्टली लेस दॅन 9. तर अशा प्रकारच्या ठिकाणी काय सांगता येईल, या ठिकाणी आपला प्रॉपर्टीज ऑफ किंवा रूल मेथड स्टडी करता येते. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण थोडक्यात दोन्ही मेथड ठिकाणी पाहिल्या. तर दोन्ही पण सोपे आहे. याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कोणी कसं लिहिते, इथं एक्सच पकडावं असं काही नाही, वाय झेड बी झेड काही स्मॉल लेटर मध्ये फक्त या ठिकाणी दाखवायचं आहे, तर पकडू शकता. तर मी या ठिकाणी लिहिलं x इज सच दॅट x इज बिलॉंग्स टू कॅपिटल N, कॉमा x इज स्ट्रिक्टली लेस दॅन
नाही, त्याला वेगवेगळ्या माध्यमाने सुद्धा आपल्याला लिहिता येते. संच लिहिताना फक्त ते ॲक्युरेट असलं पाहिजे. कसे लिहा, इथं असे पण चालते x is such that x is a natural numbers less than 9. हे वर्ड्स मध्ये लिहिलं, इथं वर्ड्सचा उपयोग केला नाही. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आज आपण 2 पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. तर या मेथड्स ऑफ रायटिंग वर सेट वरती तुम्हाला होमवर्क साठी 1.1 तुमची काय पहिली स्वाध्याय आहे हे होमवर्क म्हणून तुम्हाला ठिकाणी देण्यात येईल. 1.1 या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट करून दाखवायचे आहे आणि सेंड करायचे आहे. ओके, चांगल्या प्रकारचं सोडवायचं 1.1. ओके, होमवर्क साठी तुमच्या एक्सरसाइज 1.1 आणि करून मग परत ठिकाणी त्याचे फोटो काढून चांगल्या प्रकारचे सेंड करायचे. आणि जे डाऊट तुम्हाला जे क्वेश्चन आले नसतील किंवा जमत नसतील ती क्वेश्चन ठिकाणी आजच्या आज उद्यापर्यंत सकाळपर्यंत आज अभ्यास करून ठिकाणी उद्यापर्यंत चांगल्या प्रकारचं विचारायचं. ओके, ध्यान ठेवा. आज 2 मेथड पाहिले आपण ठिकाणी. एक पाहिलं लिस्टिंग मेथड, दुसरे पाहिले ठिकाणी रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म आणि सेट रोस्टर फॉर्म. तर अशा प्रकारचे दोनांचा अभ्यास चांगल्या प्रकारचा करा. बाकीचा टाइप्स ऑफ सेट ला आपण ठिकाणी नंतरच्या तासिकेमध्ये सुरुवात करणार आहोत. ओके, धन्यवाद.